नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये आता असे होणार आहे की जानकी पुढं एक खूप मोठं आव्हान संकट असं उभं राहिलेलं असतं. कारण चहूबाजूंनी तिची कोंडी झालेली असते. कारण आता ही सगुणा असते, तर सगुणाच्या हॉस्पिटलचा खर्च अगदी मोठे मानाने आपल्या जानकी ऋषिकेशने भरलेला असतो. तेव्हा मात्र आता जानकी ऋषिकेशला आता यापुढे काय करायचे, ओवीच्या शिक्षणाची फी कशी भरायची, कारण स्कूलमधून तर टीचरने लेटर सुद्धा पाठवलेले आहे आणि आता टीचरने 2 दिवसाची मुदत दिली, ती सुद्धा संपत आली. मग आता काय करणार, म्हणून जानकी ही आपल्या ओवीच्या शाळेमध्ये जाते आणि प्रिन्सिपल मॅडमला म्हणत असते की काही करा, फक्त आम्हाला अजून थोडीशी मुदत वाढून द्या आणि हे जे काही आत्ता निम्मे पैसे आहे तर ते आम्ही भरतो, परंतु आम्हाला थोडीशी मदत करा. तेव्हा मात्र त्या प्रिन्सिपल मॅडम म्हणतात की नाही, आमच्या शाळेचे रूल्स तसे नाही, त्यामुळे आता आम्ही माफ करा, काहीच करू शकत नाही, नाहीतर तुमच्या ओवीला शाळेमध्ये नाही घालता येणार. ओवी तर हे ऐकून खूप रडायला लागते आणि ओवीच्या डोळ्यातील पाणी बघून जानकीला खूप वाईट वाटतं. जानकीला वाटतं की आता नक्की काय करू, कारण सर्व चहूबाजूंनी तर आता कोणतेही पैशाची आशा संपलेली आहे. तेव्हा मात्र ती आपल्या घरी येते. घरी आल्यानंतर ती आपल्या देवघराजवळ येते, घरातील सर्व आटोपते, परंतु तिचं मन मात्र ओवीच्या शाळेची फी कशी भरायची याकडेच असतं. ती फक्त तोच विचार करत असते. तेव्हा मात्र आता देवघरातील त्या देव्हाऱ्याजवळ जाते. देवा गणपती बाप्पाला हात जोडते की गणपती बाप्पा, अरे काही कर, पण असा काहीतरी चमत्कार घडून दे, मला कामाची एखादी संधी मिळवून दे आणि खरंच ओवीच्या शाळेचे पैसे आम्हाला अगदी सहजपणे भरून दे. आम्हाला जास्त कशाची अपेक्षा नाही, परंतु देवा मला काहीतरी कामधंदा वगैरे मिळून दे. तेव्हा मात्र खरंच एक खूप मोठा चमत्कार होतो. कारण नानांनी त्यावेळेस जे काही करून ठेवलेले असते ते अगदी योग्य वेळ, म्हणजे देवाच्याच मनात असे असते की जे काही व्हावे ते अगदी व्यवस्थित व्हावे, आणि म्हणून नानांनी तेव्हा ते मृत्यूपत्र अगदी सुरक्षित अशा ठिकाणी म्हणजे ते देवघरात ठेवलेले असते. आणि देवघरात जे काही निम्मे नानांच्या वाटेचे जे काही शेअर्स वगैरे जी प्रॉपर्टी आहे ती सर्व ऋषिकेशच्या नावावर नानांनी करूनच ठेवलेली असते. तेव्हा आता जानकी ते पुसता देवाचा खरंच तिला पाठिंबा तर असतो, कारण आपलं जानकीचं मन खूप निर्मळ असतं. जानकी दुसऱ्यासाठी अगदी झटत असते, अगदी आतोटात जीवाचा कासाविसा करून प्रयत्न करत असते, दुसऱ्यांना मदत करत असते. तेव्हा आता देव सुद्धा तिच्या मदतीला धावून येणार असतं. ऐश्वर्या कितीही नीच वागली तरी मात्र देवाच्या घरी अंत हा तिचा निश्चित असतो, कारण उशिरा का होईना तिला तिच्या पापाची शिक्षा मात्र मिळणार असते, आणि ते पण जास्त ही अगदी हाल होऊन. तेव्हा मात्र आता जानकी तो देवघरा उघडते आणि देवघर उघडल्यानंतर तिला त्यामध्ये काही दागिने आणि मृत्यूपत्राचे काही डॉक्युमेंट्स आहे तर ते सापडलेले असतात. आणि तेव्हा जानकीला वाटते की नक्की आता काय असेल, हे नक्की हे कोणी ठेवले असेल इथे, आणि असे का कोणी ठेवले असेल माहिती नाही. मग जे काही शहाणे वकील आले होते, मग त्यांनी आपल्याला खोटं सांगितले आणि त्या खोटं वकिलाने नक्की ऐश्वर्याचं ऐकलेलं असणार, म्हणूनच त्या शहाणे वकिलांनी जे काही मृत्यूपत्र दाखवले ते सर्व खोटं होतं. तेव्हा जानकीचा विश्वास बसतो. जानकी म्हणते की नाही, आता तर मला नानांची भेट घ्यायला हवी, म्हणून ती आता अवंतिकाला आणि सौमित्रला फोन करते आणि नानांची भेट घेण्याचे ठरवते. परंतु त्या अगोदर आता ओवीच्या शाळेची फी तर भरायची, पण फी भरावी लागेल, म्हणून ती असं जे काम भेटेल ते काम करायला सुरुवात करते. अगदी ती रस्त्यावर गाड्यासुद्धा पुसण्याचे काम करते आणि ऐश्वर्या तेव्हा सुद्धा तिचा माज दाखवते आणि जानकीला कमी लेखून जे काही 1 रुपयाचं नाणं आहे तिच्या हातावर टेकवते. परंतु त्या नाण्याला सुद्धा अगदी हातची लक्ष्मी लागलेली असते, म्हणजे आता आपली जानकी करोडोंची मालकीण होणार असते. आणि जे नानांनी ठेवलेलं असतं त्यात नानांनी सर्व काही आपल्या जानकी ऋषिकेशच्या नावावर केलेलं असतं. म्हणून आता जानकी ही हक्काने आपल्या घरी येऊन, रणदिव्यांच्या घरी येऊन आपला हक्क घेणार असते, कारण नानांचीच तशी अपेक्षा असते आणि त्या मृत्यूपत्राचा ती मोठा खुलासा करून त्या पुरावा तिला पुष्कळ असतो. कारण नानांनी जे केले ते अगदी योग्य केलेले आहे, परंतु यात मात्र ते ऐश्वर्याने बदल केले. तेव्हा ती ऋषिकेशला याबद्दल सर्व सांगते की नाना कधीही चुकीचं नाही करू शकत. ऋषिकेश, तुम्ही कितीही त्यांचा रागराग केला, परंतु त्यांचे मात्र गैरसमज झालेले आहेत. नानांनी दबावाखाली येऊन हे सर्व केले. तेव्हा मात्र अवंतिका तोपर्यंत इकडे ऐश्वर्याच्या पाठीमागेच असते, नक्की ही काय करते आणि काय नाही. परंतु आता ऐश्वर्या मात्र या अवंतिका आणि सौमित्रला घराच्या बाहेर कसे काढायचे म्हणून ती
अवंतिका विरोधी सुमित्राचे कान भरायला सुरुवात करते. परंतु सुमित्रा मात्र आता अवंतिकाचं पूर्णपणे विश्वास ठेवून तिच्यावरच विश्वास ठेवलेला असतो, कारण ऐश्वर्याचा तिला संशय येण्यासाठी सुरुवात झालेली असते. सगुणाने सुद्धा हे ऐश्वर्याचं नाव घेतलेलं असतं, परंतु दुर्दैवाने मात्र सुमित्राला ते काही कळत नाही आणि तेथे ऐश्वर्या येते. आणि ऐश्वर्या आल्यानंतर मात्र आता सुमित्राला त्याबद्दल काही खुलासा होत नाही. ऐश्वर्या म्हणते की आई अहो तुम्ही बाहेर जा, जे काही बोलायचे आहे ते मी बोलते सगुणाबरोबर, तुम्ही काही काळजी करू नका, मी सगुणाची व्यवस्थित काळजी घेते. परंतु तिने तर सगुणाला धमकावून ठेवलेले असते, परंतु तरीही सगुणा घाबरणारी नसते. शेवटी जानकी वहिनीची ती माफी मागते. जानकी वहिनीला म्हणते की जानकी वहिनी, ऐश्वर्या गेल्यानंतर जानकी वहिनी रूममध्ये येते. सगुणाला म्हणते की सगुणा तुझी काळजी घे आणि आता तू आणि गुलाबदादा आमच्या घरीच राहतील, तू काही टेन्शन घेऊ नको, मी तुझी व्यवस्थित काळजी घेईन. परंतु आता सगुणाला मात्र खूप वाईट वाटत असतं, कारण आपण तर आपल्या घरी असताना त्यांचा किती अपमान केला आणि खरंच आपण त्यांच्याशी चांगलं वागलो नाही आणि दादा वहिनीमुळे आज आपण वाचलो. सगुणाचे सुद्धा डोळे उघडतात. मग ती जानकीला सर्व काही सांगते की जानकी वहिनी अहो त्या ऐश्वर्या मॅडम आहे ना, त्यांचंच मी आत्तापर्यंत ऐकत आले आणि तुम्हाला त्रास दिला, परंतु मी तुम्ही किती मोठ्या मनाची देव माणसं आहात हे मी तुम्हाला नाही ओळखले, प्लीज मला माफ करा. म्हणून जानकीची ती माफी मागते. जानकी अगदी मोठ्या मनाने तिला माफ करते आणि जेव्हा ऐश्वर्याने तिला जे काही सांगितलेले आहे ते सर्व ती जानकीला सांगते. जानकीला खूप मोठा धक्का बसतो. जानकी म्हणते की ऐश्वर्याचं अजूनही आम्हाला त्रास देण्याचं काही पूर्ण झालेलं नाही. तेव्हा मात्र आता जानकी ही काही कामधंदा शोधण्याचा प्रयत्न करते. जानकीला असे अनेक काम भेटतात. काही ठिकाणी तिला गाडी पुसण्याचे काम भेटते आणि काही ठिकाणी आता तर जेवण बनण्याची ऑर्डर सुद्धा तिला आलेली असते. जानकी अगदी मन लावून हे सर्व काम करत असते. परंतु आता जेव्हा अवंतिका ही नानांच्या रूममध्ये जाते, नानांबरोबर बोलते सौमित्रा आणि अवंतिका, तेव्हा नानांचं जे काही शब्द आहे तर ते शब्द ऐकून अगदी सौमित्रा आणि अवंतिकाला धक्काच बसतात, कारण नानांनी जे काही मृत्यूपत्र केलेले आहे ते फक्त त्या देवघरात आहे. आणि जानकीने सुद्धा फोन करून सौमित्रा अवंतिकाला सांगितलेले असते की देवघरात मला अशी एक गोष्ट सांगितली की सर्व काही नानांनी ऋषिकेशच्या नावावर केलेलं आहे आणि जे प्रत्येकाच्या मनाप्रमाणे प्रत्येकाचे हक्क प्रत्येकाला दिलेले आहेत. परंतु आता मात्र नानांना हे माहिती नसतं की सारंग सुद्धा किती बदलला आणि सुमित्रा सुद्धा. पण आता नाना हे सुमित्राचे खडकन असे डोळे उघडणार असतात, कारण आता ऐश्वर्याने तर जे काही कारस्थान केलेले आहे तर ते सुमित्रासमोर आता यायला वेळ लागणार नसतो. खऱ्या आणि खोट्या शहानिशातील होणार असते. परंतु आता तरी सुद्धा सुमित्रा विचार करत असते की नक्की आता काय करू, मी कुणावर विश्वास ठेवू. तिला हॉस्पिटलमध्ये जे काही घडले, ऋषिकेशने आपल्या जे काही अंगावर तो सिलेंडर पडणार असतो तर तो आपल्या हातांनी झेलले, आपल्याला काही इजा त्याने होऊन दिली नाही. अजून सुद्धा आपल्या ऋषिकेशला आपली किती काळजी आहे आणि आपण त्यांच्याबरोबर काय वागलो, खऱ्या आणि खोट्याची शहानिशा आपण केली नाही. तेव्हा अवंतिका म्हणते की आई अहो कसला विचार करतात, जो काही विचार करतात तो अगदी आपल्या माणसांचा करा, अशा फालतू माणसावर तुम्ही विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली. आई मी लहान तोंडी मोठा घास नाही घेऊ शकत, परंतु तुम्हाला एक मात्र सांगते की आई तुम्ही जानकी वहिनीला आणि ऋषिकेश दादांना घराच्या बाहेर काढून खूप मोठी चूक केली. त्या ऐश्वर्याचं ऐकायला नको होतं, कारण आई ऐश्वर्या कोणत्या थराला जाऊ शकते हे तुम्हाला नाही माहिती, कारण आमच्या सोबत सुद्धा ती तशीच वागलेली आहे. परंतु जेव्हा आता ऐश्वर्या ही अवंतिका आणि सौमित्र यांचा काटा काढवायचा ठरवते आणि सुमित्राचे कान भरायला येते, परंतु जेव्हा सुमित्राचे कान भरणार तो सुमित्रा तिच्यावर अशी खासकन ओरडून असते की ऐश्वर्या बाद झालं, अगं आत्तापर्यंत तू खूप काही कान भरत आली, मी तुझ्यावर विश्वास ठेवला, तू इतकी वाईट वागली तरी सुद्धा तुला एकदा माफ केलं अगदी मोठ्या मनाने, पण आता मात्र मी तुला माफी नाही करू शकत. अगं तू सौमित्रा आणि अवंतिका यांच्याबद्दल सुद्धा माझे कान भरायला सुरुवात केली. अगं खरंच मी आता खूप मोठी चूक केली ही माझ्या लक्षात आली. तेव्हा मात्र आता ऐश्वर्याला वाटतं की आता आई तर बदलल्यात, मग आता आईंसाठी मला काहीतरी आणखीन ड्रामा करावा लागेल. म्हणून ती पुन्हा ड्रामा करायला सुरुवात करते की आई अहो काय बोलतात, मी काय केले असे, तुम्ही ऐश्वर्यावर लगेच अशी आरोप करतात. तेव्हा ऐश्वर्या रडण्याचं नाटक सुरू करते. तेव्हा मात्र आता अवंतिका, सौमित्र आणि जानकीनं ठरवलेलं असतं की आता ते मृत्यूपत्र त्यांच्या हातात आले आणि इतका मोठा सत्याचा पुरावा आला म्हणून अवंतिकाने आणि
आणि सौमित्राने नानांची सुद्धा भेट घेतलेली असते. नानांनी सुद्धा त्यांना सत्याबद्दल खुलासा केलेला असतो. तेव्हा सौमित्रा आणि अवंतिका म्हणतात की जानकी बहिणी, ऋषिकेश दादाला तू समजाव आणि ऋषिकेश दादाचे हक्क ऋषिकेश दादाला परत घ्यायला येऊन दे. तेव्हा जानकी ही ऋषिकेशला समजावते की नानांनी जे काही आपल्या बाजूने दिलेले आहे ते सर्व आता हक्क आपल्या बाजूने आलेले आहेत. तेव्हा मात्र परंतु इकडे सारंग तर कंपनीत जायला सुरुवात करतो. सारंगला मात्र कंपनीतील काही काळी मात्र व्यवहार जमत नसतात आणि ऐश्वर्या तर सर्व काही आपल्या जे काही डाडा असतो सयाजीराव त्यांच्या याने करत असते. आणि सयाजीराव तर काय पालत्या घडावर पाणी, म्हणजे जे काही करायचं तर अगदी कंपनीचं नुकसानच करायचं असं त्यांनी ठरवलेले असते. आणि सर्व गावकरी आपल्या बाजूने कसे वळले पाहिजे म्हणून त्याचे प्रयत्न चालू असतात. परंतु जे काही अचानक वेळेस मार्केटमधील जे काही असे व्यापारी असतात तर ते अचानक यांच्याबरोबर जी काही डील आहे ते करण्यासाठी नकार देतात. सारंगची कंपनी अचानक डबघाईला येते आणि सारंगचे डोळे खडकन उघडतात की आता काय करू, कारण ऋषिकेश दादा होता तेव्हा कधीही असं झालं नव्हतं, पण आज मात्र माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आणि याचा तोटा शेतकऱ्यांना खूप झाला. तेव्हा मात्र आता काही करून आपण हे सर्व थांबवायला हवे आणि काहीतरी आता करायला हवे. म्हणून ऋषिकेश दादाची माफी मागून त्याला आपण परत या घरामध्ये येऊन ही कंपनी त्याच्या ताब्यात घ्यायला हवी. नानांनी तर अगोदरच कंपनी ही त्याच्या ताब्यात केलेली असते आणि त्याच वेळेस ऋषिकेश तेथे एंट्री करतो. ऋषिकेश म्हणतो की मी आता माझ्या हक्काने येथे आलेलो आहोत, तुमचं मात्र या आता कंपनीमध्ये कोणताही हक्क राहिलेला नाही, कारण जो काही हक्क होता तो आता तुम्ही गमावला, कारण या कंपनीला अगदी डबघाईला आणून सोडले. परंतु आता यापुढे मात्र जे काही कंपनीचे हे व्यवहार असतील ते सर्व मी बघेल, कारण नानांचं जे काही स्टेटमेंट आहे आणि मृत्यूपत्र आहे ते सर्व हक्क नानांनी मला दिले होते. परंतु आता त्या शहाणे वकिलांना सुद्धा मी सोडणार नाही. ज्याने कोणी त्या शहाणे वकिलांना पैसे देऊन खरेदी केली असेल, परंतु त्या शहाणे वकिलांना आता जे काही सत्य आहे ते सांगावेच लागेल, कारण सौमित्राने अगोदरच शहाणे वकिलांकडून सर्व काही स्टेटमेंट मिळवलेले असते आणि त्याचा व्हिडिओ क्लिप सुद्धा तयार करून घेतलेला असतो. आणि तो मात्र आता सौमित्र हा ऋषिकेशला पाठवतो आणि ऋषिकेशला पाठवल्यानंतर सारंगचे डोळे उघडण्यासाठी शहाणे वकिलांचा जो काही व्हिडिओ आहे तो सर्व सारंगला ऐकवला जातो. तेव्हा सारंगला खूप मोठा धक्का बसतो. सारंग म्हणतो की काय का असे केले ऐश्वर्या, अगं ऐश्वर्या कधीही मी तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती केली. माझ्या सोन्यासारख्या आणि रामासारख्या भावाला मी मागे टाकले आणि त्याचा विश्वास मी तोडला, त्याला घराच्या बाहेर काढले, तुमची त्यात मदत केली. परंतु मला हे माहिती नव्हतं की ऐश्वर्या सर्वामागे तुमचा हात आहे आणि तुमच्या डॅडाचा. आम्हाला फक्त तुम्हाला आमच्या घराचं वाटोळं करायचं होतं, रणदिवेंच्या फॅमिलीचे तुकडे तुकडे करून तुम्हाला फॅमिली ही म्हणजे भिकारी बनवायचं होतं, म्हणून तुम्ही हे सर्व नाटक केले. आणि तुम्ही तर आत्तापर्यंत काय हो, लग्न झाल्यापासून काय असं मला सुख दिलं, लग्न झाल्यापासून तुम्ही माझ्यापासून दूर राहतात. म्हणजे नक्की मला तरीसुद्धा संशय येत होता की नक्की तुमच्या मनात काहीतरी असेल, परंतु ऐश्वर्या तुम्ही बदलल्यात असे मला वाटले होते. मी विश्वास ठेवला होता म्हणून मी तुमच्या बाजूने बोलत होतो, कारण एका नवऱ्याचा हक्क आपल्या बायकोच्या हक्काला लढवण्याचा असतो. म्हणून मी बायको या नात्याने तुमची प्रत्येक गोष्ट ऐकत होतो. परंतु माझ्या ऋषिकेश दादाचं मन मी दुखावलं आणि सोन्यासारख्या जानकी बहिणीला दुखावलं. परंतु आता मला देवसुद्धा माफ करू शकत नाही. म्हणून सारंगचे डोळे उघडतात आणि कंपनीचे जे काही कारभार आहे ते आता सारंग मोठ्या म्हणजे मानाने ऋषिकेशच्या हातात देतो. ऐश्वर्याची तर चहूबाजूने कोंडी होते, एकतर घरात पण आणि कंपनीत सुद्धा. नेमकं आता काय करू, कारण ह्या सौमित्रा आणि अवंतिकाने माझ्या सर्व बाजूने माझे रेकॉर्ड्स तर करून ठेवले आणि आता नेमकं मला ते पोलिसांच्या ताब्यात देतील, म्हणून ऐश्वर्याला अगदी वेळेचे झटके येतात, म्हणजे इतका शॉक बसतो. तेव्हा आता सारंगने सुद्धा ऐनवेळेस तिची साथ सोडलेली असते आणि शर्वरी विक्रांत तर अगोदरच हे ऋषिकेशच्या बाजूने आलेले असतात. तेव्हा मात्र आता लगेच नेमकं आता हे चारही परत भाऊ बहीण एकत्र आले आहेत. मग आता काय करायचे, ऐश्वर्याला खूप टेन्शन येते आणि ऐश्वर्याला टेन्शन आल्यानंतर आता जानकी तर अगदी हक्काने या रणदिवेंच्या फॅमिलीमध्ये येणार असते, कारण तो जो काही पुरावा असतो तो तिच्याकडे अगदी मापात असतो. परंतु सुमित्रा आई जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मात्र जानकी घरी यायला तयार नसते. तेव्हा मात्र आता सुमित्रा आई मोठ्या मनाने जानकीची भेट घेते, जानकीची माफी मागते की जानकी काही कर, परंतु आपल्या फॅमिली तू परत चल, मला तुझ्याशिवाय नाही होत. अगं त्या घरात तू गेल्यापासून अगदी वाळवंट झाले, अगं एक सेकंद सुद्धा त्या घरात राहावसे वाटत नाही, त्यामुळे प्लीज तू चल. तेव्हा मात्र आता जानकी
जानकी ऋषिकेशला तयार करणार असते, कारण ऋषिकेश त्या घरात जायला परत तयार नसतो. परंतु आता नाना आणि सुमित्रा जेव्हा मोठ्या मनाने जानकी ऋषिकेशला परत घरी घ्यायला येतात, तेव्हाच मात्र आपले जानकी ऋषिकेश हे रणदिव्यांच्या फॅमिलीमध्ये पाय ठेवतात आणि ते पण हक्काने, स्वागताने आणि मानाने. शेवटी त्या ऐश्वर्याला शेवटी माफी मागावीच लागते, परंतु जे काही तिच्या पापाची शिक्षा आहे ती सुद्धा आता तिला मिळणार असते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.